राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इंद्रिस नायकवडी यांनी आज गोंदिया शहरातील राका भवन या ठिकाणी जिल्हा अल्पसंख्याक विभागाचा आढावा घेतलाय। या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार नायकवडी यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे नेहमीच अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी तत्पर असतात। त्यामुळे अल्पसंख्याक बांधवांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवावी आणि राष्ट्रवादीपासून दूर जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले। कार्यकर्त्यांना संघटन आणखी मजबूत करण्याचे आणि जनतेच्या समस्या थेट पक्षापर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी केले। आगामी निवडणुका लक्षात घेता सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। या बैठकीला जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। काय प्रामुख्याने मागण्या तुमच्याकडे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मांडल्या? आता सहसा जनरली ज्या पद्धतीचे विषय, ज्या पद्धतीचे प्रश्न अल्पसंख्याक समाजाचे आहेत त्याला अनुसरूनच इथल्या कार्यकर्त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या। कारण आम्ही सरकारमध्ये आहोत आणि सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास विभाग हा आमच्या पक्षाकडे आहे, त्यामुळे त्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत आणि यापेक्षाही चांगली मदत समाजाला होणं अपेक्षित आहे अशी त्यांची मागणी आहे। निश्चितपणानं ते योग्य आहे आणि मी एक सरकारचा दुवा, सरकार आणि अल्पसंख्याक समाज यांच्यामधला दुवा म्हणून मी काम करतो आहे आणि मीडिएटर म्हणून काम करत असताना निश्चितपणानं त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजितदादांनी जी काय ताकद मला दिलेली आहे, एक आमदार म्हणून, एक विधान परिषदेचा सदस्य म्हणून, ते निश्चितपणानं मी त्या ठिकाणी पणाला लावेन आणि या सर्व लोकांचे प्रश्न लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीनं कसे आपल्याला त्याचा निमटारा करता येईल हे आम्ही पाहीन निश्चितपणानं। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।